आज दसरा नवरत्न संपलं. 9 देवींची आपण पूजाही केली. आपल्या राष्ट्रीय मात्यांना पूजन केल्यानंतर 10वा दिवस येतो, तो दसऱ्याचा. म्हणजेच विजयादशमी. याच विजयादशमीला भारताचा राजा अशोक सम्राट, जे आजही आपण तिरंग्यावर पाहतो की आपल्या तिरंग्यावर असणारे चक्र हे अशोक चक्र आहे. भारताचा राजा अशोक चक्र हे स्थापन केलं. याच तिरंग्यावर हे चक्र स्थापन केलं ते माझ्या भीमराव आंबेडकरांनी, ज्यांनी या भारत देशाची घटना लिहिली, ज्यांनी या हिंदू कोड बिलाची स्थापना केली. आणि जर माझे बिल तुम्ही पास करत नसाल तर मी मंत्रालयाचा राजीनामा देतो म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी आज विजयादशमी निमित्त मी हिंदू म्हणून जन्मलो, कारण ते माझ्या हाती नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही. आज रोजी म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बुद्ध धर्मात प्रवेश केला आणि त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. सोबत लाखो अनुयायांनी सुद्धा त्यांच्याबरोबर बुद्ध धर्मात प्रवेश केला. अशा महामानवाची पूजा आज आपण करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब तुम्ही जर नसता तर आम्हा महिलांचं काय झालं असतं. तुम्ही केवळ दलितावरच नाही, प्रत्येक जातीतील प्रत्येक माणसावर प्रेम केलं. प्रत्येक माणसाला तुम्ही माणसात बसवलं. न्याय, हक्क, अधिकार दिले. सर्वात महत्त्वाचं बाबा, तुम्ही आम्हाला मतदानाचा अधिकार दिला. आमचा नेता आम्हीच निवडायचा, हे तुम्ही आम्हाला दिलंत. जय भीम, नमो बुद्धाय. मित्र हो, आपण आजपर्यंत 9 दिवस आपण राष्ट्रीय माता 9 देवींना निवड केली होती आणि 9च्या 9 राष्ट्रमातेची पूजा संपलेली आहे. आता त्या पूजेत आपण प्रत्येकाची चर्चा केलेली आहे सविस्तर, अजूनही आपण बोलणार आहोत. पण आजचा हा 10वा दिवस, आपण त्याला विजयादशमी म्हणतो, म्हणजेच दसरा याही शब्दाचा मी तुम्हाला फोड सांगतो, अर्थही सांगतो नंतर. पण आता एवढंच, या क्षणापुरतं आपण विजयादशमी निमित्त महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मदीक्षा घेतली होती आणि त्यांच्यासोबत 10 लाख अनुयायांनी सुद्धा बौद्ध धर्मात पदार्पण केलं होतं. तर असे महामानवास आपण प्रथमतः विनम्र अभिवादन करूया. त्रिशरण पंचशिलाचं पालन करूया, अष्टांग मार्ग अवलंबूया. जय भीम, नमो बुद्धाय. आपण पहिल्या दिवशी पहिल्या माळेचे मानकरी म्हणून माता जिजाऊ यांना आपण वंदन केलं होतं. त्यांचे विचार आपल्या समोर मांडले होते. मला त्यांच्याविषयी बोलताना 2 शब्द सांगावंसं वाटतं. न्याय, नीती, धर्म संस्काररूपी राजा बनवला. न्याय, नीती, धर्म संस्काररूपी राजा बनवला. छत्रपतींना वाहिले मावळ्यांनी प्राण. छत्रपतींना वाहिले मावळ्यांनी प्राण. स्वराज्याची स्थापना करण्यासाठी तयार झाली ही माय. राज्याभिषेक पाहिल्याशिवाय नाही सोडला तुम्ही प्राण. राज्याभिषेक पाहिल्याशिवाय
नाही सोडला तुम्ही प्राण, अशा मातेस लाख लाख प्रमाण. अशा जिजाऊ मातेस मानाचा मुजरा, कोटी कोटी प्रणाम. दुसऱ्या माळेचे मानकरी झलकारी राणी हिचे आपण पूजन केले होते. धाडशी जिज्ञासू अशी ही लेक, धाडशी जिज्ञासू अशी ही लेक, जणू झाशीच्या राणीचं प्रतिबिंब, जणू झाशीच्या राणीचं प्रतिबिंब. लढली रणांगणी ही शेरणी, प्राण वाचवून लक्ष्मीबाईची, अशी ही झलकारी. बरोबर. त्यानंतर आपण तिसऱ्या माळेच्या मानकरी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांना वंदन केलं होतं. त्यामुळे अहिल्यादेवी होळकरांच्या विषयी मला 4 शब्द म्हणावेसे वाटतात. मुळीनेच सोडला प्राण, मुळीनेच सोडला प्राण, खोड तर केव्हाच गेले उठून, पण फंद्यानी नाही सोडली साथ, शेंडा मात्र सतत टवटवीतच आहे, शेंडा मात्र सतत टवटवीतच आहे. अशा या अहिल्यादेवी होळकरचा आपण तिसऱ्या माळे दिवशी मानसन्मान आणि पूजा केलेली आहे. चौथ्या माळेचे मानकरी सावित्रीबाई फुले. पडले अंगावर शेण, पडला चिखल मातीचा, पडले अंगावर शेण, पडला चिखल मातीचा सडा, पडले अंगावर शेण, पडला चिखल मातीचा सडा, पण नाही सोडली जिद्द करण्या उद्धार स्त्री जातीचा, पण नाही सोडली जिद्द करण्या उद्धार स्त्री जातीचा. अशा ह्या सावित्रीबाई फुलेचा विनम्र अभिवादन. त्यानंतर आपण 5वी राष्ट्रीय माता म्हणून फतिमा शेख आपण निवड केली होती. फतिमा शेख याविषयी मला 4 शब्द सांगावेसे वाटतात. कुठली फाळणी आणि कोणती जात, कुठली फाळणी आणि कोणती जात, ही तर फतिमा मुस्लिम बांधवाची, ही तर फतिमा मुस्लिम बांधवाची, ठरली पहिली भारताची शिक्षिका महान, ठरली पहिली भारताची शिक्षिका महान. यानंतर आपण मॅडमकडे देऊया. मॅडम, यानंतर आपल्याकडे 6वी माळ कोणाची होती? 6व्या माळेचे मानकरी मुक्ता साळवे. एवढ्याशा लहान वयात काय विचारसरणीही, एवढ्याशा लहान वयात काय विचारसरणीही, जागे करुणी महार मांगाला तुझ्या निबंधाने उगवली नवी पहाट, जागे करुणी महार मांगाला तुझ्या निबंधाने उगवली पहाट. त्यानंतर आपण पूजन केलं होतं 7व्या माळासाठी माता रमाईला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी, त्यागमूर्ती पत्नी माता रमाई, त्या त्यागमूर्तीवर मला 4 शब्द म्हणावेसे वाटतात. त्यागमूर्ती का कष्ट करी तू, त्यागमूर्ती का कष्ट करी तू, माये तू तर दलित दुबळ्यांची, तुला लिहिण्यास शब्द न पुरते, एवढे उपकार तुझे अनंत आमच्यावर. अशा या माता रमाईस शतस्य प्रणाम, विनम्र अभिवादन. यानंतर 8वी माळ शारदा कबीर उर्फ सविता आंबेडकर. ह्या बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी. तुमच्या साथीने एक नवे पर्व घडले, तुमच्या साथीने एक नवे पर्व घडले, ही घटना हे हिंदू कोड बिल लिहिताना तुम्हीच माझ्या बापाला जिवंत ठेवले, तुम्हीच माझ्या बापाला जिवंत ठेवले. 9व्या दिवशी 9व्या माळ्याचे मानकरी म्हणून सिंधुताई सपकाळ यांना वंदन केलं, त्यांच्या प्रतिमेची पूजा केली आणि 2 शब्दही विचार त्यांचे आपण कानावर घेतलेत. तर त्यांच्या
त्यांच्याविषयी मला 4 ओळी म्हणाव्याशा वाटतात. पोटचा गोळा देऊन दुसऱ्याला, पोटचा गोळा देऊन दुसऱ्याला अनंताची माय झालीस तू. पोटचा गोळा देऊन दुसऱ्याला अनंतांची माय झालीस तू. तुझ्या या अंधाऱ्या रात्रीच झोपण्यासाठी स्मशानाचे सोने केलेस तू. तुझ्या या अंधाऱ्या रात्री तुला झोपण्यासाठी स्मशानाचे सोने केलेस तू. अशा या सिंधुताई सपकाळ यांचं निधन मागल्याच वर्षी झालं. म्हणून आपण त्यांनाही त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आपण 9व्या माळेला त्यांचं पूजन केलं होतं. मित्रो, हा आमचा नवरत्नाचा कार्यक्रम, नव राष्ट्रदेवींचा कार्यक्रम कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. या राष्ट्रीय माता वर्षानुवर्ष माझ्याच घरात नव्हे तर भारतातल्या प्रत्येक घरात यांचं पूजन झालं पाहिजे अशी मी कळकळीची तळमळीने तुम्हाला विनंती करतो. आमचा हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.